नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही काही नाही केलं तरी दुर्वांचा उपाय जो मागच्या व्हिडिओत सांगितला आणि हा प्रभावी कलश जो दुर्वांनी भरायचा आहे तर त्याचं तुम्ही जरूर करायचं आहे. विशेष आहे हा दुर्वा कलश. गणपतीला आवडणाऱ्या प्रिय असणाऱ्या अशा दुर्वा. अंगारकी चतुर्थीला जर आपण गणपती बाप्पांची उपासना केली तर जीवनातील संकटे समूळ नष्ट होतात. या दिवशी अंगारक योग जो येतो तो मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. पत्रिकेत जर मंगळ ग्रहाचे दोष असतील, काही ना काही कडक मंगळ वगैरे असेल तर तुम्ही बघा सडनली तुम्हाला काही ना काही गोष्टींचे लॉसेस, अचानक काहीतरी संकट, अशा गोष्टींना सामना करावा लागतो. मग अशा सगळ्यांनी अंगारकी संकट चतुर्थीचं व्रत करावं. साक्षात गणपती बाप्पांनी सांगितलेलं आहे, जो भक्त अंगारक योगातील संकष्टी चतुर्थी करतो त्याला वर्षभरातील सगळ्या संकष्ट चतुर्थींचे फळ प्राप्त होते. म्हणूनच 5 तारखेला आलेली ही अंगारकी चतुर्थी या विधीमुळे तुम्हाला पूर्णपणे फळ देऊन जाईल. अंगारकी संकष्टी चतुर्थीला सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान वगैरे करून दिवसभर उपवास करायचा आहे. उपवास करत असताना फळ वगैरे तुम्ही खाऊ शकता किंवा मग उपवासाचे जे पदार्थ आहे ते करू शकता. वर्षभरातील सगळ्या संकटीचं जर तुम्हाला फळ पाहिजे असेल तर मन शांत ठेवायचं आहे. मंगळ ग्रह तुमचा चांगला जरूर गणपती बाप्पा करतात. आता ही आराधना करताना आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या देवाऱ्यामधील जे देव आहेत त्यांची विधिवत देवपूजा करून गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे. गुलाबजल, गंगाजल याचा जो स्नानाचा अभिषेक करायचा आहे. त्यांना आवडणारं लाल फूल, अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. अक्षदा लाल बनवायच्या आहेत आणि मग त्या एक एक अक्षदा विघ्ननाशनाय नमः, विघ्ननाशनाय नमः असं म्हणत अर्पण करायच्या आहेत. आता आपल्याला जो हा कलश भरायचा आहे तो कलशाची जी माहिती ती तुम्हाला सांगते. लिहून घ्या काय काय लागणार आहे. तांब्याचा कलश किंवा पितळेचा कलश हा उपाय करण्यासाठी. अक्षदा अखंड, सुपारी लागेल, एखादं नाणं, हळदी, कुंकू, फुले, दुर्वा यासोबतच गणपतीला आवडणारा प्रिय नैवेद्य, लाडू, मोदक किंवा गणपतीच्या आवडीचा जोही पदार्थ तुमच्याकडे असेल तो किंवा तुम्ही जो घरात बनवलेला नैवेद्य आहे तो देखील चालेल. सगळ्यात पहिल्यांदा संकल्प घ्यायचा. उजव्या हातात थोडं पाणी घ्यायचं. डाव्या हाताने पाणी थोड्याशा हातात टाकून अक्षदा, हळदी, कुंकू, फूल किंवा फुलाची पाकळी हातात तळहातात घ्यायची. मनोमन श्री गणेशाय नमः असं स्मरण करायचं गणपतीचे आणि मग आपली इच्छा, संकल्प सांगायचं आणि ते पाणी जमिनीवर किंवा ताम्हणात सोडायचं आहे. आता हा कलश जो भरत आहात त्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं. ते नाणं, सुपारी त्यात टाकायचं. हळदी, कुंकू, फूल अर्पण करायचं. त्या अक्षदा त्याच्यामध्ये अर्पण करायच्या कलशामध्येच. त्यानंतर कलशाच्या मानेभोवती जो कलशाचा स्टार्टिंगचा उंचवट्याचा भाग आहे त्याच्या खाली बरोबर तिथे आपल्याला रक्षासूत्र लाल कलावा बांधायचा आहे. हा बांधताना 3 वेळा बांधायचा आहे. 1, 2 आणि 3. त्यानंतर गाठ बांधायची आणि मग तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे कलशावरती. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा जो तुम्हाला गणपतीचा मंत्र येतो किंवा आवडतं तो तुम्ही म्हणायचा आहे. दुर्वा आपल्याला अर्पण कशा करायच्या आहेत ते बघूया. दुर्वांची जोडी घ्यायची आहे. मी नेहमी प्रत्येक संकष्टीला सांगते की दुर्वांची जोडी घेतल्यानंतर 2 दुर्वांची एक जोडी बनवा किंवा 5 दुर्वांची एक जोडी बनवा किंवा 21, 11, पण तिच्या बुंद्याला हळद कुंकू लावलेले हवे आपल्याला. हळद कुंकू लावायचं आणि मग जो हा कलश आहे तो बाप्पांच्या मूर्तीजवळ किंवा एखाद्या चौरंगावरती पाटावर याची स्थापना करायची. खाली तांदळाची रास ठेवायची, त्यावर हा कलश ठेवायचा आणि ही जी हळदी कुंकू लावलेल्या दुर्वांची जोडी आहे ती ओम गण गणपते नमः असं म्हणत त्या कलशात अर्पण करायची आहे. अशा प्रकारे 108 जोड्या किंवा 51 जोड्या किंवा 21 जोड्यांचं तुम्ही या कलशामध्ये अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना स्मरण करून. मग दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर कलशातील हे जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या झाडांना घालू शकता किंवा मग वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता. दुर्वांसह त्या कलशातील पाणी वाहत्या पाण्यात सोडलं तरी चालणार आहे. पण वाहतं पाणी अनेक ठिकाणी अनेकांच्या जवळ नसतं, तेव्हा त्या दुर्वा
तुम्ही निर्माल्यात तुमच्या गोळा करायच्या आहेत, निर्माल्यात साठवायच्या आहेत आणि त्यानंतर हे पाणी घरातील तुळशीला किंवा अन्य फुलांच्या कुंडीमध्ये अर्पण करायचं आहे. आता या उपायाचा लाभ काय तुम्ही म्हणताल? तर हा उपाय अतिशय श्रद्धेने मनपूर्वक जो भाविक करणार त्याच्या जीवनात या कलशाप्रमाणेच आनंद गणपती बाप्पा भरतात. जसा हा कलश भरलेलं प्रतीक आहे तसंच आपल्या जीवनात अडकलेली कामे मार्गी लागतात. नकारात्मकता दूर होते. कलशात वापरलेले पाणी मंत्र जप केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. आपल्या घरात देखील थोडंफार शिंपडायचं आहे हे पाणी. आर्थिक स्थैर्य लाभतं. कलशातील नाणं आणि सुपारी हे समृद्धीचं प्रतीक आहे. आर्थिक अडचणी दूर होतात. म्हणूनच हा मंगल कलश आज अंगारकीपासून संकल्प घेऊन तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला किंवा दर अंगारकी चतुर्थीला भरायचा आहे. शक्यतो करून महिन्यातून एकदा येणारी संकष्टी चतुर्थी तुम्ही उपवास करा, व्रत करा किंवा नका करू, पण हा कलश मात्र भरा. मग तुमच्या आयुष्यामध्ये येणारे सगळे समूळ विघ्न तर नष्ट होतीलच, पण मंगलमय वातावरण घरात राहून तुमच्या आयुष्यात देखील अशीच यश, भरभराट त्या कलशात असलेल्या पाण्याने भरलेला जो कलश आहे त्याच पॉझिटिव्हिटीने तुमचं आयुष्य भरून निघेल. म्हणून हा इच्छापूर्ती कलश जो सर्व विघ्न दूर करणारा कलश आहे, ही माहिती प्रत्येक गृहिणीपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जेव्हा लाईक करता अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो. आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही हा उपाय यापूर्वी केला होता का, किंवा आणखीन तुम्हाला काय काय उपाय आवडतील जे आपण प्रत्येक संकष्टीला गणपती बाप्पांसाठी करू शकतो, किंवा मग आणि कोणत्या विषयावरती तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आपण त्यामध्ये विशेष असं काय करू शकतो. व्यवसायात, नोकरीत ज्या कोणत्याही तुमच्या इच्छा आहेत त्या बाप्पांपर्यंत पोहोचवण्याचं हा मंगल कलश एक अत्यंत प्रभावी उपाय मानलेला आहे. मग तुम्ही जेवढ्या भक्तिभावाने, जेवढ्या छान शुद्ध अंतकरणाने हा उपाय करताल तितक्याच लवकर, तितकाच तुम्हाला असर हा दिसणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच हा उपाय करायचा आहे. हळदी कुंकू जेव्हा आपण लावतो, दुर्वांच्या ज्या काडी आहेत खालच्या जुडी बांधलेली असते, तेव्हा गणपतीचं जे तत्त्व आहे ते त्यामध्ये ॲक्टिवेट होतं. हे ॲक्टिवेट झालेलं तत्त्व आपल्याला त्या दुर्वा गणपती बाप्पांपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य देतात. तेवढी आपली पात्रता वाढवतात. म्हणून आपण या गोष्टी करायच्या असतात. यानंतर मग हे सगळा विधी करून झाला की गणपती बाप्पांची विधिवत आरती करायची आहे. कापूर, लवंग याने युक्त ही आरती करायची आहे. म्हणजे एक प्रकारचं एक छोटंसं हवन होतं आणि यामध्ये लवंगांची आहुती दिली जाते. अशा प्रकारे आरती करायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो घरातील प्रत्येकाला देऊन मग उपवास सोडायचा आहे. पण मात्र चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचे दर्शन घ्यायचं आहे, अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि मग हा उपवास सोडायचा आहे. अर्घ्य अर्पण करताना दूध, पाणी मिक्स करायचं, चंद्रदेवांना ओवाळायचं, अक्षदा, हळदी कुंकू, फूल अर्पण करायचं. त्यानंतर साखर थोडीशी चिमूटभर अर्पण करायची आणि मग तुम्ही ओम सोम सोमाय नमः हा मंत्र म्हणत अर्घ्य अर्पण करायचं. यामुळे मनशांती प्राप्त होते, जीवनात समृद्धी लाभते, चंद्रग्रह जो आहे तो चांगला होतो. मानसिक अस्थिरता, उगीच टेन्शन येत असेल तर जरूर तुम्ही हा उपाय करा आणि मग बघा किती छान या शुभयोगावर तुमच्या इच्छा पूर्ण होतात. हा इच्छापूर्ती कलश भरल्यास गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. म्हणूनच हा तुम्ही जरूर करून बघा उपाय. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.